पांड्या उठ पावणे 5 वाजले उठ उठ कसं नाही साईराम 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 मंडळी 5व्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आपल्या 6 वाजलेत आणि पालखी निघाली आपली. इगतपुरीवरनं पालखी निघली. मस्त थंडगार आहे. थंडगार जसं जसं पुढे चाललोय तसं तसं थंडी वाढत चालली. चालायला पण एकदम मस्त वाटतोय. आपली मंडळी सगळी साईनामाच्या गजरात पुढे चालले. पालखी पण पुढे आहे. चला या जाऊया पुढे आपण. चला साईराम. एकदम जोशात चाली. साईराम साईराम साईराम. मंडळी पोचलोय बघा गोटी टोल नाक्यावर आणि आपल्या सोबत कोण आहे बघा. ओम साईराम महाराज की जय. अमा काय आता आम्ही निघाले आहोत. टोल नाक्याच्या पुढे जाऊ. असते असती चाय पाणी घेऊ आणि साईबाबांच्या दर्शनाला जाऊ. अजून 3 दिवस बाकी आहेत. बस आपला दिवस संपत चालले ना आता. संपत चालले. तसे तसे आम्हाला जरा दुःख वाटत चालले. हो ना. मंडळी आपली पब्लिक भेटली बघा. पाय दुखतात त्यांचे. मालिश चालू आहे त्यांची. सकाळच पाय दुखायला लागलेत त्यांचे. मालिश चालू आहे बघा त्यांची. जाम दुखतात रे. साईराम गुळाचा चहा प्यायला आलेत बघा. गुलंडी चाय दाखवा साईराम. ग्रीन टी सकाळ सकाळी गुलकंद चाय प्यायला. गुलकंद चाय. चाय पिवाला या. चाय डंपर खाली करून आलो. चाय पिवाला डंपर खावाला या. सकाळचे 7:30 वाजलेत आणि टोपी तरवली. मॅच आहे याची. आणि पालखी पुढे गेली. पालखीवाल्यांचा खूप स्पीड असतो चालण्याचा. ते खूप पुढे गेले. पटापट पटापट चालतात ते. घोटी काही पार केली असतात. आता आम्ही घोटी सिटीमध्ये. आणि आमचा शेवटच्या झेंड्याचा मेंबर आहे तो अक्षय पाटील.
आणि माझा पार्टनर रोशन पाटील घरी गेला, काय कारण असतं, काम निघला त्याला, काम निघलं त्याचा घरी टेन्शन आला त्याला काहीतरी, गेला तो म्हणून तो घरी गेला. सकाळच निघून गेला तो. फक्त तुम्हाला चाय पिवायला दिसेल या व्हिडिओ मध्ये, बाकी तो गेला. गेला तो आता दिसणार नाही. दिसणार नाही तो आता. हा आणि आता होटीमध्ये आम्ही आता नाश्ता करू, काहीतरी कांदा पोहे वगैरे, मॅगी खाऊ आता. मॅगी किंवा वडापाव. ओम साईराम. मंडळी हायवे सोडलाय बघा. हायवे गोटी गावात पोहोचलो आता. गावातून आता रस्ता घेतला आम्ही, गावातून जाऊ. घोटी गावातून हायवे सोडलाय. थंडी आतून जाऊ. थंडी अजून वाढत चालली. 13 डिग्री सेल्सिअस झालाय. 12 हो. वाढतच चालली. स्वेटर बरा घातलाय. फार कोंबडी बनली असती माझी. चला साईराम. मोठी रेल्वे स्टेशन आलाय बघा. बबलू बाय चला साईराम चला. मोठी रेल्वे स्टेशन गेलाय आपला. तर जाऊया पुढं. मंडळी बघा आपली शेवटच्या झेंड्याची चालते. हो. नऊ वाजलेत आणि आमची मंडळी हालत टुलत चालत आहेत. सगळी लोक गेली, नाश्ता खपला, एवढी झोपली. नाही. आता काय मिळेल तर आता होऊन जाईल. या सोबत आमच्या देवासोबत देवाच्या भेटीला. चलो साईराम. जय साईराम मंडळी. 9 झाले. आता आम्हाला खूप वेळ झालेली आहे. आता नाश्ता करतो. खूप भूक पण लागलेली आहे. आमचं अजून नाश्त्याचं ठिकाण खूप लांब आहे. आम्ही इथंच नाश्ता करून घेतो. आम्ही आम्हाला 3 वडे द्या. या वडापाव खायला. साईराम वडापाव खायला. गरम गरम. ओम साईराम. खाली बसून खावायची मजा. खाली बसून खावायची मजा घेणार मी. साईराम बसूया इथं खायला. खाली बसून खावायची. ती पुढे गेली. नाश्ता पण आहे. पोरांना भूक लागली. मग इथं काकींच्या धाब्यावर थांबलो. खायला. या वडापाव साईराम. खायला. चटणी आहे, मिरची पण आहे सोबत. या साईराम. भेल खावायला. वडा भेल. वडापेल खावाल्या साईराम. आम्ही आज मजा करू, जेवून जाऊ. स्पेशल वडापेल बनवली. वडा भेल स्पेशल आहे आमच्यासाठी. बघतान बघ कसं. साईराम. समृद्धी महामार्ग बघा. साईराम मंडळी. तर आता आम्ही पोहोचलो. 10:30 वाजलेत आणि समृद्धी महामार्गाच्या खाली आमचा नाश्ता आहे. सर्वजण गेले. पालखीची पोहोचली ऑल ओव्हर जाऊनाच्या. आणि आता आम्ही चाललोय. हा बघा समृद्धी महामार्ग. त्या ब्रिजच्या खाली आम्ही नाश्ता हा करणार. समृद्धी महामार्गाचा ब्रिज आहे. गाड्या जोरात चालतात इथं. त्याच्या खाली आपला नाश्ता होता. नाश्तेवाले आहेत. आणि पालखी गेली आपली. नाश्त्याला आहे. चला या पालखी गेली. पालखीचा आता पकडत पकडत जाऊ नाश्ता करून. शिर्डीवरनं सकाळी निघलो. अरे वा वा. 5ला आता संध्याकाळी पोचणार. संध्याकाळी पोहोचलो. साईराम. साईराम साईराम चला. एकजूट ठेवा गावाल्यांची. बाहेरच्या लोकांनी जास्त थारा देऊ नका. काय नाही. नागरिकवाल्यांची एकजूट ठेवा. हा एकजूट ठेवा, नाही ते बाहेरचे लोक आपल्याला जाम त्रास देतील. बरोबर आहे. हा चला चला अगरगोली. जय चला अगरगोली. जय. शेवटच्या झेंड्याची ही गँग बघा. पोचायला टाइम झाला कारण की हे 2 बंधू आमचे हुकले होते. पुढे गेले होते. चुकले होते. फर्स्ट टाइम आहे ते चुकले होते म्हणून आम्हाला थोडा टाइम झाला. नाही तर एवढ्याला आम्ही पालखी पकडून पुढे गेलो असतो. तर साईराम दाखवा चाय मिसल पाव. चाय मिसळ पाव. साईराम चाय मिसल पाव खातात बघा स्पेशल. आणि इकडे मिसल पाव खातात. मिसल पाव. आम्ही गोपाल पाटील बघा. साईराम. पाव द्या. मंडळी मॅगी खायची इच्छा झाली आमच्या मंडळाला. बबलू पाटोली यांच्याकडून आम्हाला मॅगी दान दिलेली आहे. धन्यवाद. बघा कसा ताव मारलाय. घटकन टाकली घसन.
फेमस करते व्हिडिओ या मंडळी मॅगी खायला. बबलू काढला काम. बस कर. पहिल्यांदा बघतो साईराम असला कसला भारी डोंगर येते. एक नंबर डोंगर आहे. साईराम पोचलो आता जेवणाच्या हॉलवर. धने कोबेरा हॉलजवळ. आता पोट भरून जेवण करू, थोडा आराम करू आणि परत चालायला सुरुवात करू. आणि आमचे दिलीप काका पण आलेले आहेत. हा ते बघा आले आहेत दिलीप काका आमचे. दिलीप काका आल्यावर मला आनंद होतोय, कारण त्यांनी आमच्या ग्रुपला पण काहीतरी अन्नदान केलेलं आहे. जेव्हा आणि लगेच तिघा साईराम. भाज्या आहे, वरण भात खीर भाकरी पापड चांगला आहे या जेवायला. साईराम आमचे हार्दिकचे पप्पा दिलीप काका आलेले आहेत. खूप आनंद झाला आम्हाला त्यांना बघून. झालं तर अभिमानाने आम्ही सांगतो की पहिल्या वर्षी आम्ही 8 जण आलो चालत, दुसऱ्या वर्षी 16 जण झाले, तिसऱ्या वर्षी 32चा आकडा झाला, चौथ्या वर्षी वाढण्याचा आकडा पण तुम्ही लक्षात घ्या. चौथ्या वर्षी 68 झाला, 5व्या वर्षी 100 झाला आणि ह्या वर्षी 120 झाला. समाधान पाटील, भाई गाशे, दिलीप पाटील, आपले गुरु पाटील, इथे महेंद्र दादा कुठे आहेत, अमर जोशी आणि श्रीकांत म्हात्रे हे सर्व आपल्याला भेटण्यासाठी, सदस्य भेट देण्यासाठी आपल्या गावातून पेन पासून ते इथपर्यंत आलेले आहेत. कमी 29 तारखेला आपला साई भंडारा इथून गेल्यानंतर साई भंडारा होणार आहे. खर्च ह्या चौघा मिळून करण्यात आलेला आहे. धन्यवाद. थोडं थोडं बाबांच्या पालखीला आपण सर्वांनी खांदा द्यायचा आहे आणि त्या खांद्यासाठी बरीच लोक तळमळत असतात, परंतु आपल्या भाग्यामध्ये लाभलेला आहे. तरी सर्वांनी पुढे न जाता आतापर्यंत जशी पालखी आपण सर्व साई भक्तांनी चालवली तशी चालवा ही नम्र विनंती करतो आणि आपली पुढची व्यवस्था चालू करूया. साईराम. साईनाथ महाराज की जय. जय. नंतर तुम्ही बदली करा ज्याला पाहिजे असेल ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. श्री साईनाथाय नमः. 5व्या दिवसाच्या जेवणाच्या हॉल्टवरनं निघालोय. आपली पालखी, आपली मंडळी सगळी सोबत आहे. कासरा घाटाचा ब्लॉग येईल. जरा थांबा, इथं नेटवर्क पण नाही आणि वेळ नाही काढायला भेटत, म्हणून जरा लेट येईल. आता आमचा मान आहे पालखीचा. मंजिल दाखव. आता पालखी सुटणार ना, तुम्ही घाबरू नका. चला, ब्लॉग पालखीचे ब्लॉग तुम्हाला दिसणार इथून. कारण की थोडा वेळ नाही भेटत, म्हणून जरा काढायला भेटत. आता बस झाला. आता पालखीच्या सोबत जाऊ आम्ही. शेणीत गाव इथून आता जवळपास 12 किलोमीटर आहे. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय. ओम साईराम. साईराम. गावातले साई भक्त आलेले आहेत आणि पालखी चालवत आहेत. बघू शकता हार्दिकचे पप्पा पण आलेले आहेत, दिलीप पाटील, प्रेम घाटेचे पप्पा, भाई घाटे पण आलेले आहेत पालखीमध्ये. आणि पालखी आपली पाटील ते बघू शकता दाखवत आहे. भंडाराही त्यांच्याकडूनच आहे. खूप मोठे आनंदात आहेत. साईबाबांच्या त्यांनी हीच प्रार्थना की त्यांच्या घरात सुख समृद्धी लाभो. ओम साईराम. साईराम.
साईराम. काय बोलता? एकदम मस्त मजेत? मजेत. माझे साडू पण आहेत मजेत, माझे मित्र मजेत. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम मंडळी. 2 दिवसात ना आज पालखी भेटली हातात. मला वाटलं गेलेच नाही म्हणजे मनाला शांती भेटली. काही तुम्हाला वाटते आम्ही नुसतं खाता आहोत? काही तर असं काय नाही आहे. काही साई भक्तांना वाटते आम्ही नुसतं खायला बसतोय. काही साई भक्तांना चालता येत नाही, त्रास होतो, त्याच्यामुळे त्यांना आम्हाला थांबायला लागतो. हा. त्याच्यामुळे लेट होतं. पण आता काय काय करणार, सगळ्यांना सोबत घेऊन यायला लागते आम्हाला. बाबांच्या कृपेने आता पालखी घेतली आम्ही. बघू शकता. आपलं मंडळ बघा आपल्याला वेळोवेळी पाणी लिंबू सरबत देतच असते. आपल्याला कशाचीच कमी पडून देत नाही. साईराम. आपले गोपाल पाटील, थँक्यू साईराम. किती लागेल तेवढे साईराम आपल्याला लिंबू सरबत बनवलेले आहे आपले मंडळ, आणि आपल्याला कशाचीच कमी पडून देत नाही आपलं मंडळ. धन्यवाद साईराम. या पालखीची ओढ तुला कशी काय लागली? लहानपणापासून ओढ होती गावाची पालखीची, परंतु घरातली पाठवत नव्हती, नको जाऊ म्हणून नंतर मग 2023ला मी सुरुवात केली. पहिल्या हातुरचा साई पालखी पहिली माझी वारी, आणि ही माझी 3री वारी आहे हातुरचा साई पालखीसोबत. आपला मंडळ कसं आहे, कसं वाटते मंडळ आपलं? मंडळाचं कडे माझ्याकडे काय बोलला शब्दच नाही, कारण की एवढं आयोजन भारी असतो की बोलायला माझ्याकडे शब्दच नाही. काय ही फक्त 1500 रुपयात, आणि एवढं आयोजन भारी कोण करू शकेल. मी असं मोठपणा नाही सांगित काय आमचं मंडळ भारी आहे, परंतु माझ्याकडे काय शब्दच नाही बोलायला. एवढं आयोजन खूप भारी करतात. कुठं पण असं पाठीमागे एक कोणावर लगेच पाणी घेऊन येतात, तो पण असं साईराम. नाही, पण मंडळाची ही खासियत आहे की आम्हाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला बिस्लरी शिवाय ते पाणी देतच नाही. अजूनपर्यंत बघा खिशात बिस्लरची बॉटल आहे म्हणून बघा. साईराम. ही मंडळाची आमच्या खासियत आहे. आम्हाला पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते 9 आम्हाला दिवस काय आयोजन भारी असतं मंडळाचं. बिस्लरी पाणी एक नंबर प्यायला आयोजन देतात. असतं. तर आतुरता साई पालखीची या मंडळाचं. साईराम कसा हँडसम दिसते बघा. साईराम. मस्त वाटतंय पालखीसोबत. आता पाय जास्त दुखत नाही. आता आम्ही चायच्या ठिकाणी बसलेलो आहेत. चाय वगैरे पिला. आता इथून निघू, मस्त अर्ध्या तासात हॉल्टवर पोचू आणि मस्त आराम करू. चालायला तुम्हाला कसं वाटतं? तर हा स्वर्गसुखाचा प्रवास खूप आनंदाने जातो आमचा. दरवर्षी आम्ही येतो आणि बघू, जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत नक्कीच येऊ बाबांच्या भेटीला. जोशमध्ये येऊ एकदम. चला, ओम साईराम. आपल्याला कसं वाटतंय साईराम? पालखीमध्ये आम्हाला खूप आनंद वाटतोय, पण जरा जे मागच्या झेंडेवाले आहेत ना ते जरा उशीर करतात. बसत बसत खात येतात आणि 2-2 तास लेट होतात. ही थोडी खंत वाटते या पालखीची. बाकी पालखीत सर्व चांगलं आहे. ते जे पेट्रोल टाकी देतात त्यांचा ॲव्हरेज आम्हाला दिसत नाही. पालखीचा थाट म्हटला तर लाजावा भाई आपला. आपल्या आतुरता साई पालखीचा काही नादच नाही विषय. सर्व गोष्टी म्हणजे भजन झाला, जेवण झाला, त्याच्यामध्ये सर्व धार्मिक स्वरूप आहे. तो सर्व मौज मस्ती होतं. अशा मैफिली रंगतात. सर्व गोष्टी परिपूर्ण आहे. बाकी काय म्हणायलाच नको. सर्वांना माहिती आहे भजन, सर्व गोष्टी, साईमय वातावरण एकदम परफेक्ट. सर्व टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट चालू आहे. तर काय बाकी बोलायलाच नको. सर्व पदयात्रीने पण आपलं माहिती आहे. सर्व घरचा विषयच नाही इकडे. भक्तिमय वातावरण आहे. घरदार सोडून आलो माझे मी घरदार. दाटला मी साई देवा तुझा दरबार. गाठला मी साई देवा तुझा दरबार. ओम साईराम. ओम साईराम. माझे मित्र प्रसाद भोईर नाही, ते ठाकूर आहेत, तरी पण त्यांना वाटत झालं की भोईर आहे, पण ते भोईर नाहीत आहेत. माझे प्रसाद, माझे मित्र बंधू, माझे साईराम आणि माझे आचार्य, हे माझे विचारे. कोण टाका साईराम. हे माझे विचारे आणि असं विचार करतात की हिसाबाच्या पलीकडं
आणि ते आता 2 शब्द बोलतील. नाही बोलले तरी आपल्याला समजतील, फक्त तोंड हलवतील आपल्याला समजतील. आणि साईराम साईराम महाराज की जय. आयोजन चांगला पण आहे पालखीचा, सर्व चांगला आहे. ओम साईराम. मी पहिल्यांदाच आलोय, मला खूप छान वाटते. फक्त पायाना माझ्या सूज चढले. आपल्या पालखीचं नियोजन कसं आहे? एक नंबर आहे, एक नंबर. मला खूप मजा आली. ओम साईराम. ओम साईराम. कारण की आमची मंडळी एवढी खुश आहे की घरी जायचं आमचा म्हणजे असा एक योच नाही, विचारच नाही. एवढी खुश आहे की इथला आनंद आणि वातावरण एवढं चांगलं आहे, घरचे अजिबात कोणाला आठवण नाही. ओम साईराम. पुढच्या वर्षी तुम्ही पण पालखीत सहभागी व्हा. प्यारा बाबा. कसं वाटते तुम्हाला? मस्त वाटतं, एकदम मस्त. काय टेन्शन नाही. पायाला फोर राहिलं तरी पण चालायला काहीच वाटत नाही अजिबात. इथं सोबत डीजेची गाडी असतं, सोबत पालखीसोबत गेलो पालखीच्या सोबत असं झेंडावाला सोबत राहतो, तो आपल्याला सोडतच नाही किती फोड आले तरी. ओम साईराम. व्यवस्थित जेवण खावण एकदम व्यवस्थित असतंय आणि पाण्याची पण सोय व्यवस्थित आहे आपला पुरवणारा. ओम साईराम. साईनाथ महाराज की तुम्हाला तुमचा पालखीचा पहिला वर्ष आहे बरोबर. तुम्हाला पालखीमध्ये आता आम्ही आलेलो आहे चाकूर पट्याला. अजून आम्हाला पोचायला अर्धा तास लागणार आहे. तरी आमची साई मंडळी काहीतरी खायला बघत आहे. त्यांना वेळोवेळ भूक लागते आणि ती गाडी त्यांची जात आहे पुढं. तर बघा काही तर माझे पप्पा बघा, बघा तिथे, बघा बघा गाईस, बघा तिथे माझे पप्पा काय करत आहे. आमचे साईराम बंधू घुसलेत बघा पाणीपुरी खायला. तुमच्यासाठी खास. साईराम धन्यवाद. साईराम पाय दुखतो जाम मालिश करा. बोल. हार्दिक चम्मच मारून दाखव. बबलू भाई बघा. साईराम. त्या दादाला पाणी पाहिजे होता. दादाने अक्षयाने पाणी दिलं नाही कारण की पाणीपुरी नाही लागला तव माझा छंद. 7 वाजलेत. आपल्या सोबत आहेत बघा छोटे साईराम. निश्चित 4था वर्ष आहे. 4था वर्ष आहे. सॉरी साईराम, 4था वर्ष आहे यांचा. चालेल चालेल. चालत चालत येतात ते दरवर्षी. दरवर्षी नाही, गेल्या सुट्टी वर्षी. ऍडजस्ट करून येतात 1-2 दिवस शाळेमध्ये, पण येतात ते. मग कसं वाटते तुम्हाला? मला खूप छान वाटत कारण आहे. की लहानपणापासून लागलेला वेळ आहे हा साईवारीचा. साईराम. किती पाय दुखत आहेत तुम्हीच सांगा. किती किलोमीटर चालू? 17 किलोमीटर चालू मी आज. 17 आज. मग अरे वा. चला साईराम, पुढे भेटू आपण आता आपल्या हॉल्टवर. चला साईराम. मंडळी पोचलोय बघा शेनीत गावला. आता भजन चालू आहे. पालखी थांबा आलाय आपला. भजन इकडे चालू आहे बघा साईराम.
चटणी आज तुमच्यासाठी खास ड्राय चिल्ली बनवलेली आहे. अजून देऊ का? द्या थोडी दिली आता की नेता थोडी 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 देऊ घ्या. सावकाश बस साईराम या जेवायला आत्ता बघा स्पेशल मेनू मंचुरियन चिल्ली फ्राईड राईस आणि शेजवान चटणी स्पेशल मेनू आहे आजचा हा. या आतूरचा साई पालखीचा ब्रँडेड मेनू बघा कसा आहे जेवण. बघा जेवण कसं आहे एक नंबर. साईराम जेवायला कसं आहे जेवण साईराम? एक नंबर जेवण आहे. चला जेवतो मी आता. साईराम भेटू 6व्या दिवसाच्या ब्लॉग मध्ये. बा